हरे कृष्णा. आज मी आलो आहे पेण तालुक्यातील वाशी गावातील श्री भवानी जगदंबा देवी हिच्या दर्शनासाठी. या मंदिर परिसरामध्ये विठ्ठल रखुमाई, बायांच्या देवी, साईबाबा मंदिर अशी विविध मंदिरे आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात. तर सर्वप्रथम आपण जात आहोत विठ्ठल रखुमाई यांच्या दर्शनासाठी. जेव्हा भगवंत कृष्ण पुंडलिकाला भेटायला आले, तेव्हा पुंडलिक आपल्या आई-वडिलांच्या सेवेत मग्न होते. तेव्हा भक्त पुंडलिकाने कृष्णाकडे वीट फेकली आणि त्या विटेवर उभं राहण्याची विनंती केली. भक्तवत्सल आणि भक्ताधीन भगवान कृष्ण पुंडलिकाच्या सांगण्यानुसार त्या विटेवर आपले दोन्ही हात कटीवर ठेवून उभे राहिले. म्हणूनच तो विटेवर उभा असलेला विठ्ठल झाला. भगवंत विठ्ठल आणि रुक्मिणी माता या दोघांकडे पाहता क्षणी आपल्याला असं वाटत आहे की ते दोघेही आपल्याकडे स्मितहास्य करून आपल्याकडे पाहत आहेत. विठ्ठल रखुमाईच्या मंदिरासमोरच आपल्याला अजून एक मंदिर पाहायला भेटतं. तिथे आपल्याला साईबाबा, दत्तगुरू आणि संत ज्ञानेश्वर यांची मूर्ती पाहायला मिळते. आपल्या भवानी जगदंबा मातेच्या मंदिरासमोर ही दीपमाळ आपल्याला पाहावयास मिळते. आणि दीपमाळ शेजारीच तुळशी वृंदावन आणि बायांच्या देवीचं छोटंसं मंदिर आहे. आपल्या भवानी मातेच्या मंदिरासमोरच सुमारे 12 एकर एवढा मोठा विस्तीर्ण तलाव या ठिकाणी आहे. असं म्हणतात की स्वराज्य रक्षणार्थ शत्रूचे पारिपत्य करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची घोडदौड चालू असताना शिवरायांनी वाशीच्या भवानी मातेचे शुभाशीर्वाद घेण्यासाठी या मंदिराला भेट दिली होती. मंदिराच्या गाभाऱ्यावर असणारे घुमट सुमारे 80 फूट उंचीचे आहे. वाशी गावच्या श्री भवानी मातेचे हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. वाशी गावाच्या श्री भवानी जगदंबा देवीचा नवरात्रोत्सव मोठा नेत्रदीपक असतो. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून विजयादशमीपर्यंतचे 10 दिवस मूर्तिमंत चैतन्याचा सळसळता प्रवाह गावात वाहत असतो. मंदिराच्या पूर्व व दक्षिण दरवाजातून हजारोंच्या संख्येने भक्तांचा जनसागर उसळलेला दिसतो. पहाटेपासून रात्री 12:30 वाजेपर्यंत मंदिरात अनेक पूजाविधी, अभिषेक, मंत्रपठण, होम हवन, कीर्तन, भजन सुरू असते. 7व्या दिवशी मध्यरात्री देवी होमाला बसते. मुख्य सभागृहाच्या पूर्वेस कायमस्वरूपी प्रशस्त होमकुंड बांधलेले आहे. दरवर्षी जगदंबा देवीची जत्रा मोठ्या प्रमाणात भरवली जाते. सदर जत्रेस गाव सोडून गेलेले ग्रामस्थ वर्षातून एकदा का होईना ग्रामदेवतेस व मायभूमीस दर्शनास भक्तिभावाने हजेरी लावतात. जत्रेच्या माध्यमातून ग्रामस्थांनी लोकांचा टिकावून धरलेला उत्साह, उमेद, अभिमान उचंबळून येतो आणि म्हणूनच जत्रेमध्ये हेळकोटीच्या शर्यती, बक्षिसे, पाळणे, इतर खेळ आणि पाहुण्यांच्या मेजवानीसह सन्मान अशी मराठी मातीची सांस्कृतिक परंपरा जत्रेमधून जोपासली जाते. जत्रा म्हणजे गावच्या सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि राजकीय बांधिलकीचा फार मोठा दुवा आहे. देवदेवतांची महती आणि पुराणकथांमधला इतिहास मंदिरामधून जपला जातो. त्या देवदेवतांचे अस्तित्व जाणून त्याच्यापुढे नतमस्तक होण्यासाठी एका विशिष्ट तिथीला तिचे भक्त
अंतःकरणपूर्वक स्वयं अनुभूतीत एकत्रितपणे दर्शनाला येण्याची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे आणि तीच त्या देवीची जत्रा होय. आपल्या श्री जगदंबा भवानी देवीचा यात्रा महोत्सव चैत्र शुद्ध त्रयोदशीपासून 2 दिवस साजरा केला जातो. चैत्र शुद्ध त्रयोदशीला रात्री जागरण केले जाते. जागरणाच्या रात्री कारल्याच्या एकविरा देवीचे तेलवण जगदंबा देवीला प्रतिवर्षी नित्य नियमाने येत असते. कारल्याची एकविरा देवी आणि वाशीची जगदंबा देवी या दोघी बहिणी बहिणी आहेत. वाशीच्या देवीला सुद्धा कारला येथे मोठा मान आहे. तेलवणाची ही परंपरा पेंडचे कोळी बांधव अजूनही चालवतात. कारला येथून आलेले हे तेल जगदंबेच्या समईत ओतून देवीची खणा नारळांनी ओटी भरतात. जगदंबा भवानी मातेची मूर्ती सुमारे 4 फूट उंचीची चतुर्भुज दगडी मूर्ती असून शेंदूर चर्चित रक्तवर्णी आहे. देवीने आपल्या दोन्ही हातात त्रिशूल पकडून महिषासुराला खाली पाडून त्याच्या छातीवर उभी आहे. आई भवानीच्या तिसऱ्या व चौथ्या हातात ढाल व तलवार आहे. आईचे रूप खूप तेजस्वी आणि डोळ्यांमध्ये वेगळीच ममता आहे. जगदंबा देवीच्या दर्शनाने मन शांत, पवित्र आणि प्रसन्न होते. दुपारी 12 वाजता जगदंबा देवीची आरती झाल्यावर पालखीत देवीची प्रतिमा ठेवून गावातून वाजत गाजत मिरवून आणण्यासाठी पालखीची मंदिरापासून सुरुवात होते. यावेळी पालखीला प्रथम खांदा देण्याचा मान म्हणजेच हक्क वाशी गावातील विठोबा बामा म्हात्रे यांच्या घराण्याकडे परंपरेने असतो. या घराण्याकडून पालखी श्री नारायण धावजी म्हात्रे यांच्या अंगणात नेली जाते. तेथून ती गावातून फिरून देवळात येते. देवळातून ती कान्हू पाटील आळीतील तक्षिमीकडे घेऊन जातात. येथे देवीला गोडाचे नैवेद्य दाखवून रात्री 8 वाजता ढोल ताशे यांच्या गजरात वाजत गाजत नाचत देवळात नेतात. देवळातून रात्री 9 वाजता पालखी मावळत आळी, देऊळआळी, कानपाटीळ आळी, थवई आळी, दादोरदेव आळी, कासार आळी अशी मिरवत मिरवत गावभर मोठ्या उत्साहाने फिरते. गावकरी रात्रभर आनंदाने व भक्तिभावाने पालखीचे स्वागत करून घेतात. पालखी ज्या मार्गावरून जाते तो मार्ग आळी आळीतील गावकरी पाणी शिंपडून व रांगोळ्या म्हणजेच कणे काढून सुशोभित करतात. पालखी सोहळ्यात टाळ मृदुंगाच्या तालावर भजन चालू असते. ताशे, बेंजोवाले या सोहळ्यात सहभागी होऊन पालखीचा उत्साह द्विगुणित करतात. पालखी सोहळ्यात पालखी सोहळ्यात स्थानिक आगरी कोळी बांधव मोठ्या भक्तिभावाने पालखीचे स्वागत करून पंचारती ओवाळून पालखीवर फुले, मिठाई, फुटाणे उडवून गुलालाची उधळण करतात. देवीला श्रीफळ अर्पण करतात. शेवटी रात्री उशिरा पालखी ओढांगी गावाच्या सरहद्दीवरून तळापाळीवरून सुमारे पहाटे 5 वाजता देवळात येते. तर अशी आहे आपल्या आई भवानीच्या पालखीची गंमत. तर तुम्ही देखील येताय ना आपल्या आईच्या पालखीला? नक्की यायलाच हवं. नमस्कार मित्रांनो, आपल्या वाशी गावातील आई भवानी जगदंबेचा पालखी सोहळा 1 एप्रिलला आणि छबिना हा रात्री 9 वाजता सुरू होणार आहे. तर त्यासाठी तुम्ही आवर्जून या ठिकाणी या. आई माऊलीचा उदो उदो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. आई भवानीचा आशीर्वाद तुमच्या आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो. आई माऊलीचा उदो उदो. हरे कृष्णा.